युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालंदि वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची किलिय स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 12व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। युक्तः कर्मफलं त्यक्त्वा नैष्ठिकीं शांतिं आप्नोति अयुक्तः कामकारेण फले सक्तः निबध्यते। त्याचा अर्थ असा आहे, युक्तः म्हणजे निष्काम कर्मयोगी पुरुष, कर्मफलं त्यक्त्वा म्हणजे कर्मफळाचा त्याग करून, नैष्ठिकीं शांतीं आप्नोति म्हणजे मोक्ष स्वरूप असलेली निरतिशय शांती आप्नोति म्हणजे प्राप्त करतो। जो निष्काम कर्मयोगी पुरुष आहे तो कर्मफळाचा त्याग करून मोक्ष स्वरूप असलेली जी निरतिशय शांती ती प्राप्त करतो। आणि अयुक्त म्हणजे जो अविवेकी आहे, कामुक आहे, कर्मफळाची इच्छा करणारा जो आहे तो कामकारेण म्हणजे कामनेनं प्रेरित होऊन, फले म्हणजे कर्मफळामध्ये सक्तः आसक्त होतो आणि निबध्यते बद्ध होऊन जातो, बंधनाला प्राप्त होतो। जो युक्त आहे तो काय प्राप्त करतो आणि जो अयुक्त आहे तो काय प्राप्त करतो याचं वर्णन याच्यात केलंय। म्हणजे प्राप्त असलेले जे पुरुष त्यांचं चिन्ह मी तुला सांगतो असं भगवंत अर्जुनाला म्हणालेले आहेत। मग श्रीकृष्ण म्हणे, पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देई। श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणाले, आता मी तुला शांतीला प्राप्त झालेला जो पुरुष आहे त्याचं पूर्ण लक्षण सांगतो, तू चांगल्या रीतीनं काय कर, लक्ष दे, ऐक। मग सांगायला सुरुवात केली की निष्काम कर्म करणारा जो पुरुष तो कर्मफळाचा त्याग करतो, चित्तशुद्धी, नित्यानित्य विवेक अशा क्रमानं तो मोक्षरूपी शांतीला काय होतो, प्राप्त होतो। कोण प्राप्त होतो? निष्काम कर्मयोगी, निष्काम कर्म करणारा पुरुष। कर्म करत असताना कर्मफळाचा त्याग करून ते कर्म करणारा जो आहे तो त्या मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो। क्रमाने का होईना, अगोदर त्याची चित्तशुद्धी होते, नंतर त्याला नित्यानित्य विवेक प्राप्त होतो, ज्ञानाचा अधिकार येतो, ज्ञाननिष्ठा योग्यता त्याच्यात येते आणि मग ज्ञान होऊन तो काय होतो, शांतीला प्राप्त होतो। कोण? निष्काम कर्मयोगी पुरुष। आणि निष्काम कर्म न करणारा, कर्म करत असताना त्या कर्मफळाची इच्छा धारण करणारा जो अयुक्त आहे, अविवेकी आहे, सकाम भावनेनं कर्मामध्ये प्रवृत्त झालेला जो आहे तो काय, तो फळामध्ये आसक्त होऊन कर्माने काय होतो, बद्ध होतो। कर्म तर दोघंही करतात पण दोघाला दोन वेगवेगळी फळं मिळतात। एकाला मोक्षरूप शांती प्राप्त होते आणि एक काय होतो, त्या कर्मबंधनाने बांधल्या जातो। कोण कर्मबंधनाने बांधल्या जातो कर्म करून?
त्या कर्माच्या फळामध्ये दृष्टी ठेवणारा, आसक्त होऊन कर्म करणारा, सकाम भावनेनं प्रेरित होऊन कर्म करणारा कर्मबंधनाने बांधल्या जातो. आणि अगदी तसंच कर्म करतो आहे, पण तो मुक्त होतोय, परम शांतीला काय होतोय, प्राप्त होतोय. कारण तो ती कर्म करत असताना कर्मफळामध्ये आसक्ती करत नाही, निष्काम भावनेनं तो कर्म करतो. तरी आत्मयोगी अथिला, जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी. तरी आत्मयोगे आथिला, तरी या जगामध्ये आत्मयोगे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून देणारा जो कर्मयोग, त्या योगाने जो संपन्न आहे, कर्मयोग हा आत्मज्ञान प्रापक आहे. कर्म जर निष्काम भावनेनं करत गेलो तर त्याचं मुख्य फळ हे आत्मज्ञान आहे. क्रमाक्रमाने का होईना, कर्माने अगोदर चित्तशुद्धी होईल. चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये. चित्तशुद्धी हे कर्माचं काय आहे, लगेच फळ, पण ते काही मुख्य फळ नाही. त्या निष्काम कर्मयोगाचं खरं फळ आहे आत्मज्ञान. पण क्रमानं कसं आत्मज्ञानापर्यंत तो पोहोचेल, निष्काम कर्म करता 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 त्याचे काय होईल, अंतकरणातील मल दोष काय होतील, निवृत्त होतील. विक्षेप दोष सुद्धा काय होतील, निवृत्त होईल. त्याची चित्तशुद्धी होईल, चित्त स्थिरता होईल. कशाने, त्या निष्काम कर्म करण्याने. आणि मग चित्तशुद्धी झाली की थोडे आहे चित्तसाह्य झाली, चित्ताची सहाय्यता प्राप्त झाली, मन अनुकूल झालं की मग आपण म्हणतो की नाही, आणि सगळ्या शास्त्रामध्ये संत वचनांमध्ये आपल्याला आढळून येतं, मनच बंधनाला मोक्षाला काय आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तः मुक्त्यै निर्विषयम स्मृतम. मनच बंधनाला आणि मनच मोक्षाला कारण आहे. निर्विषय झालेलं मन मोक्षाला कारण आहे, आणि विषयांनी लिप्त असलेलं मन हे बंधनाला काय आहे, कारण आहे. मन करारे प्रसन्न. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. ते मोक्ष अथवा बंधन हे कशावर अवलंबून आहे, मनावरच अवलंबून आहे. मग मन शुद्धी ही कर्माने होईल, आणि शुद्ध झालेलं मन, आत्मज्ञान प्राप्तीची योग्यता आलेलं मन, त्याच्यामध्ये आत्मज्ञान होईल, आणि तो मुक्तीला काय होईल, प्राप्त होईल. कोण, तो निष्काम कर्म करणाराच. निष्काम कर्म, चित्त शुद्धी, विवेकाची प्राप्ती, मग आत्मज्ञान, आणि मग मुक्ती, शांतीला, नैष्ठिक शांतीला तो काय होईल, प्राप्त होईल. पण सगळ्यात अगोदर महत्वाचं काय, मन शुद्ध असलं पाहिजे, चित्त शुद्ध असलं पाहिजे. भगवान भाष्यकार शंकराचार्य यांनी भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये म्हटलेलं आहे, मन हे आत्मदर्शनामध्ये कारण आहे, हेतू आहे. पण कोणतं मन, सगळ्याच मनाने आत्मदर्शन होत नाही. त्यांनी सांगितलं, शास्त्र आणि आचार्य यांची आज्ञा पालन करून सुसंस्कृत झालेलं मन हे आत्मदर्शनामध्ये हेतू आहे. शास्त्राचार्य उपदेश संस्कृतम मन आत्मदर्शने कारणम. म्हणून अगोदर कर्मयोग, आणि तो कर्मयोग करता करता त्याचं मुख्य फळ शांती, परम शांती, आत्मज्ञान. म्हणून कर्मयोग हा आत्मज्ञान प्रापक आहे. अशा आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या कर्मयोगानं जो संपन्न आहे, तरी आत्मयोगे आथिला, जो कर्मफळाशी विटला, आणि जो कर्मफळाला काय झालेला आहे, विटलेला आहे. ज्याला कर्मफळाचा काय आलेला आहे, वीट आलेला आहे, तो घर रिघोनीवरीला शांती जगी. त्याच्या घरात शिरून त्याला शांती काय करते, त्याचा स्वीकार करते. लक्षात आलं का? त्याला शांतीचा शोध घेण्याकरिता बाहेर जावं लागत नाही. ती परमा शांती त्याचा शोध घेऊन त्याच्या घरी येऊन घरात घुसून त्याचा काय करते, स्वीकार करते. ज्ञानोबा राय म्हणतात, ती शांती त्याच्या घरात घुसून त्याला वरते.
त्याला स्वीकारते. लक्षात आलं? त्याच्या गळ्यात काय करते? माळ घालते. ज्या शांतीच्या शोधार्थ हे मुमुक्षू एवढा जीवाचा आटापिटा करतात, अनंत अनंत जन्म साधना करावी लागते. ती मोक्षरूपी शांती याचा शोध घेत घेत घरी येऊन याला काय करते? माळ घालते. पण कोणाला? जो आत्मयोगी आथिला, जो आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या कर्मयोगानं संपन्न आहे. अजून जो कर्मफळाशी विटला, कर्मफळाला जो विटलेला आहे. कोणत्या गोष्टीला विटतो माणूस? त्याच्यातील तथ्य कळालं तर विटले हे चित्त प्रपंचापासून, पण त्यांचे, कारण त्यांना प्रपंचाचं खरं रहस्य कळालेलं आहे. तुका म्हणे कडू त्यांना कडू वाटतो का? त्याचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत हे वर्म त्यांना काय झालेलं आहे? ठाऊक झालेलं आहे. जसा हा प्रपंच सुखरूप आपल्याला वाटतो आहे, रमणीय असा वाटतो आहे, मनोहर असा वाटतो आहे, हे विषय जे रमणीय वाटत आहेत तसे ते सुखरूप नाही आहेत. त्यांचं अंतरंग त्या विषयांचं परिणामी हे दुःखालाच प्राप्त करून देणारे आहेत, असं ज्यानं जाणलेलं आहे. तो कर्म फळाला काय झालेला आहे? विटलेला आहे. अहो कितीही कर्म केली, सकाम भावनेनं कर्म केली तर त्या कर्म फळापर्यंत आपण जाऊ. फारच मोठं फळ मिळालं तर कुठपर्यंत जाऊ? स्वर्गाला जाऊ. पण तिथूनही पुन्हा मागं यावं लागेल ना. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही. जेव्हा ते जीव वाढून वाढून कर्माच्या माध्यमातून कुठपर्यंत जाईल? ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत जाईल. पण आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन, पण पुन्हा पुनरावृत्ती त्याला आहेच. तिथलं पुण्य संपलं की जा पुन्हा खाली म्हणतील. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. मग पुण्याची पावटी सरी, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे. त्यांना ढकलून दिल्या जातं. तुका म्हणे जातीन पाप क्षय पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय झाला की पुन्हा अधोगती आहे. एवढे ऊर्ध्वगतीला गेलेले पुन्हा अधोगतीला येतात. हे ज्यानं जाणलेलं आहे, हे कर्माचं फळ हे नाशिवंत आहे, हे ज्यानं जाणलेलं आहे तो त्या कर्मफळाला विटलेला आहे. लक्षात आलं का? तरी आत्मयोगी आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी. त्याच्या घरात शिरून त्याला शांती काय करते? त्याचा स्वीकार करत असते. फक्त या दोन गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे. आत्मज्ञानाने म्हणजे आत्मयोगानं, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या कर्मयोगानं तो संपन्न असला पाहिजे, म्हणजे तो निष्काम कर्मे करणारा असला पाहिजे, आणि कर्मफळाला तो विटलेला असला पाहिजे. तो घर रिघोनीवरीला शांती जगी. आणि दुसरे ज्याचं वर्णन केलं तर एक युक्तचं वर्णन केलं होतं आणि एक अयुक्त. अयुक्त बरं का, आयुक्त नाही. आयुक्त म्हणजे मोठा अधिकारी असतो तो. अयुक्त म्हणजे युक्त न युक्त इति अयुक्त म्हणजे युक्त नसलेला. हा युक्त म्हणजे निष्काम कर्मयोगी, आणि अयुक्त म्हणजे सकाम कर्म करणारा, निष्काम कर्म न करणारा. त्याला काय प्राप्त होतं? येरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळासला खुंटी फळभोगाच्या. येरू म्हणजे दुसरा. आता निष्काम कर्मयोगाचं वर्णन केलं, त्याला काय प्राप्त होतं ते सांगितलं. त्याला शांती प्राप्त होते, ती देखील त्याच्या घरी जाऊन त्याचा काय करते? स्वीकार करते. आणि जो सकाम कर्मे करतो, कर्म करत असताना कर्मफळावर दृष्टी ठेवतो, त्याला काय प्राप्त होतं? येरू म्हणजे तो दुसरा. कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी. हे किरीटी, हे अर्जुना, त्याहून दुसरा म्हणजे निष्काम कर्मयोग्याहून दुसरा जो आहे सकाम कर्म करणारा जो प्रपंची, तो कर्मबंधनामुळं अभिलाषाची या गाठी, अभिलाषाच्या दाव्यानं, इच्छेच्या दाव्याने काय केला जातो? फळभोगाच्या खुंटी कळासला, फळभोगाच्या खुंट्याला काय केल्या जातो? जखडून टाकल्या जातो, बांधल्या जातो. त्याला काय केलं जातं? बांधल्या जातं. कुठं बांधल्या जातं? खुंटीला. कोणत्या खुंट्याला? फळभोगाच्या खुंट्याला. कोणत्या दाव्याने?
बंधनाने काय केलं जखडला जातो, अभिलाषाची या गाठी इच्छेच्या दाव्याने. त्याला फळभोगाच्या खुंट्याला काय केलं जातं, बांधलं जातं. तो तिथंच बांधून राहतो. इरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. दुसरा जो सकाम कर्म करणारा जो आहे तो इच्छेच्या दाव्यानं म्हणजे अभिलाषाच्या गाठी. आता त्याच्या अंतःकरणामध्ये ते कर्म करत असताना ह्या कर्माचं अमुक फळ मला प्राप्त होईल अशी काय आहे, अभिलाषा आहे. म्हणून त्या अभिलाषेच्या दाव्यानं, इच्छेच्या दाव्यानं तो काय केला जातो, बांधल्या जातो. ज्ञानोबाराय म्हटले की नाही, येरू बहुत जोडी ती किरीटी जयाची भजने भोगासाठी जे आशा ती मेरे दृष्टी अंध झाले. असे अनेक सापडतात म्हटले. दुसरे निष्काम कर्म न करणारे, सकाम कर्म करणारे, जयांची भजने भोगासाठी म्हणजे इहलौकिक किंवा पारलौकिक, सामान्य किंवा जरा उच्च प्रतीचे भोग काय व्हावेत, प्राप्त व्हावेत याकरिताच भजने म्हणजे ही सकाम कर्मी किंवा उपासना चाललेल्या दिसून येतात. ती उपासना करत असताना, देवाची भक्ती करत असताना, कर्म करत असताना अंतःकरणामध्ये काय इच्छा आहे की या कर्माचं फळ आपल्याला काय व्हावं, मिळावं. असे कितीतरी भेटतात म्हणे. येरू बहुत जोडी ती किरीटी, हे अर्जुना असे कितीतरी भेटतात. निष्काम कर्म करणारे दुर्मिळ. आता शेकड्यात तर तसं काही सांगता येत नाही, पण आपल्या अभ्यासासाठी आपण पकडलं तर 99% माणसं फळावर दृष्टी ठेवून जर कर्म करत असतील तर एखाद दुसरा आपल्याला निष्काम रीतीनं ती कर्म करताना किंवा उपासना करताना आढळून येतो. आणि मग फळावर दृष्टी ठेवून कर्म करणारे ते मात्र बांधले जातात. इरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची आगाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. या फळभोगाच्या खुंट्याला या इच्छेच्या दाव्यानं काय केला जातो, बांधला जातो. फळभोग म्हणजे सुख किंवा दुःख. त्या कर्माचं जे फळ सुखात्मक असेल किंवा दुःखात्मक, सुख दुःखात्मक त्या फळभोगाच्या खुंट्याला या इच्छेच्या दाव्याने काय केलं जातो. इच्छेला काय म्हटलंय, दाव म्हटलंय. लक्षात आलं, दोरखंड, इच्छा रूपी दोरखंडाने काय केला जातो, बांधल्या जातो. कर्मफळाची आशा ही काय आहे, बाधक आहे. कर्माचं फळ भोगायला कारणीभूत ती कर्मफळाची आशाच काय असते, कारण असते. नाहीतर निष्काम कर्मयोगी देखील आणि सचाडाची परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी व सोनेदी, वेळ लागल्यासारखी कर्म करतच राहतो तो निष्काम कर्मयोगी पुरुष. पण एवढी आचाट कर्मे करून देखील त्याला कर्म हे बंधन करू शकत नाही. उलट कर्मबंधनातून तो मुक्त होतो. आणि दुसरा सकाम भावनेनं कर्म करणारा तो मात्र ती कर्म करून त्या कर्मबंधनात अडकल्या जातो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन न कारयन. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. वशी म्हणजे ज्याने आपलं अंतकरण वश करून घेतलेलं आहे. विषय आणि इंद्रिये यांना ज्यानं काय केलेलं आहे, स्वाधीन केलेला आहे. असा जो देही म्हणजे पुरुष, देहवान असलेला तो कर्मयोगी, तो एव म्हणजे निश्चितपणे न कुर्वन काहीही न करता, न कारयन कुणाकडून काही न करवून घेता. म्हणजे न कुर्वन म्हणजे स्वतः न करता आणि दुसऱ्याकडून न कारयन न करून घेता. नवद्वारे पुरे, नवद्वार रूपी या पुरामध्ये, शरीरामध्ये, नगरामध्ये सर्व कर्माणी, सर्व कर्माचा मनसा मनाने संन्यास करून सुखम असते, अनायासे सहज असते, स्वस्वरूपामध्ये काय होतो, स्थित होतो, सुखाने राहतो. वशी म्हणजे ज्यानं आपलं अंतकरण इंद्रिये काय करून घेतलेले आहेत, वश करून घेतलेले आहेत. असा जो देही, देहवान असलेला जो कर्मयोगी आहे तो
कर्मयोगी मनाने सर्व कर्माचा त्याग करून, मनसा सर्व कर्माणी संन्यस्य, मनाने सर्व कर्माचा त्याग करून, नवद्वारे पुरे नवद्वारे पुरे, नवद्वार असलेल्या या देहरूपी नगरामध्ये, पुरे म्हणजे पूर म्हणजे नगर, न कुर्वन म्हणजे काही न करता, न कारयन कोणाकडून काही न करून घेता, सुखमास्ते सुखाने राहतो. जैसा फळाची हवे तैसे कर्म करी आगवे, मग न किजेची येणे भावे, उपेक्षी जो. जैसा फळाची हवे, ज्याप्रमाणे फळाची अपेक्षा ठेवून कर्माचरण करणाऱ्या त्या व्यक्तीप्रमाणे जो बाह्यतः सर्व कर्म यथासांग करतो, तो जो निष्काम कर्मयोगी पुरुष आहे तो सर्व कर्मे कर्म करी आगवे, तो निष्काम कर्मयोगी आगवे सर्व कर्म करतो. आगवे म्हणजे निषिद्ध नाही बरं का, काम्य आणि निषिद्ध सोडून जे नित्य आणि नैमित्तिक ते सर्व कर्म तो करतो. पण त्या कर्माचा मी करता नाही अशा अकर्तृत्व बोधाने कर्माचा काय करतो, त्याग करतो आणि त्याविषयी काय असतो, उदासीन राहतो. हे पहा, फळाच्या आशेनं सकाम मनुष्य ज्याप्रमाणे कर्म करतो, फळाची आशा ठेवून ज्याप्रमाणे सकाम मनुष्य कर्म करतो, अगदी मन लावून करतो की नाही. जर त्या कर्माचं फळ मिळणार असेल तर माणसं कसं करतात, अगदी मन लावून ते काय करतात कर्म. हा तर थोडा फरक आपल्याला बऱ्याच वेळेस दिसून येतो की नाही. आता ही व्रत वैकल्य वगैरे करतात की नाही लोक, हा, तर ते व्रत वैकल्य करत असताना त्या व्रताचं अमुक फळ मला मिळेल या भावनेनं ज्यावेळेस ती व्रत करतात त्यावेळेस अत्यंत एकाग्रतेनं आणि अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती कर्म करतात. पण त्या अनेक व्रतांपैकी असलेलं आपलं जे व्रत एकादशी निष्काम रीतीने करायचं ते तेवढं करतात का, नाही करत ना. म्हणजे सकाम भावनेनं तो पुरुष ज्याप्रमाणे कर्म करतो, फळाची आशा ठेवून फळाच्या आशेनं तो सकाम मनुष्य जसा कर्म करतो अगदी तशाच रीतीनं हा निष्काम कर्मयोगी सर्व कर्म करतो. तो असं म्हणत नाही की मग आता मला तर या कर्माच्या फळाची तर काय अपेक्षा नाही, मग हे कर्म मी करत नाही, याच्यातले काही करील काही सोडून देतो, तसं नाही. जसा सकाम माणूस सगळी कर्मे काय करतो यथासांग रीतीनं करतो, अगदी त्याच पद्धतीनं हा निष्काम कर्मयोगी देखील सर्व कर्म करतो. पण त्याची आत्मदृष्टी असल्यामुळं ती मी केलीच नाहीत अशा भावनेनं त्या कर्माची काय करतो, उपेक्षा करतो आणि त्याचं कर्तृत्व आपल्याकडं घेत नाही. तो सकाम माणूस मात्र हे मी केलं, आता त्याची आत्मदृष्टी नसते, त्याची देहदृष्टी असते, त्यामुळं या कर्माचा मी करता आहे असा त्याचा कर्तृत्वाचा काय असतो, त्याच्याकडे अभिमानही असतो आणि अमुक फळाकरिता मी करतो आहे अशी फलाकांक्षा सुद्धा त्याच्या चित्तात असते. पण जो निष्काम कर्मयोगी आहे तो या सकाम कर्म करणाऱ्या माणसाप्रमाणेच सगळे कर्म करतो, पण आत्मदृष्टीनं न किजेची येणे भावे, मी ही कर्मे केलीच नाहीत अशा भावनेनं त्या कर्माची काय करतो, उपेक्षी जो उपेक्षा करतो, त्याचं कर्तृत्व आपल्याकडं घेत नाही. मी आता ओवी बोललो की नाही. आणि सचाडाची परी इष्टा पुरते करी, अगदी वेळ लागल्यासारखं कर्म करतो. आपण त्या दिवशीच चिंतन केलं होतं की नाही, हे महापुरुष जे आहेत ज्यांना खरंच कोणत्याही कर्मफळाची काहीच इच्छा नाही आहे, पण तेच खरे कर्मयोगी आहेत, तेच सगळ्यात जास्त काय करत असतात, कर्म करत असतात. संसारी पुरुष फलाशेनं जेवढं कर्म करतो त्याच्या अनेक पटीनं फळाची अपेक्षा नसताना हा निष्काम कर्मयोगी पुरुष काय करत असतो, कर्म करत असतो. रात्र संत लोक ही अशी
ही मठ मंदिरं उभी करणं, धर्माचं कार्य करणं, याकरिता ते निष्काम कर्मयोगी असलेले संतजन किती धावपळ करतात. जेवढा संसारी मनुष्य करणार नाही त्याच्या अनेक पटीनं कामं कोण करतात, हे निष्काम कर्मयोगी करत असतात. पण त्या केलेल्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेतात का? ते घेत नाहीत. त्याच्याविषयी काय राहतात, उदास राहतात. मग नकिजेची येणे भावे उपेक्षी जो, ती मी कर्मे केलीच नाहीत, अशा रीतीनं त्या कर्म, अशा भावनेनं ती कर्माची काय करतात, उपेक्षा करतात. त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. अहो, कर्म घडत असताना सुद्धा, प्रत्यक्ष कर्म करत असताना सुद्धा हे निष्काम कर्मयोगी, त्यांची मान्यता काय असते, हे कर्म घडत असले तरी देखील ती ही प्रकृती जी आहे त्या प्रकृतीच्या गुणांपासून ही काय होतात, कर्म घडतात. प्रकृती करी कर्मे, हे कर्म कोण करताय, प्रकृती. पण तो सकाम करणार, तो भ्रमाण मी केली असं म्हणतो, आणि मग काय होतो, पुढिलांचे ओझे आपला माथा घ्यायचे, कानदाटीचे धनुर्धारा, आणि मग तो बद्ध होतो. आणि हा आत्मा मात्र याची आत्मदृष्टी असल्यामुळं जरी या देहादिकांकडून इंद्रियादिकांकडून कर्मे होत असली, त्या क्षणाला सुद्धा त्याचा आत्मबोधच असतो. आणि गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते, गुणगुणांमध्ये वर्तत आहेत याच्याशी माझा काही संबंध नाही, अशी त्याची काय असते, भावना असते. ते देहाभिमानू सांडुनी गुणकर्म ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही, देहामध्ये साक्षी रूपानं ते राहतात, कारण त्यांची सदैव काय आहे, आत्मदृष्टी आहे. देहाभिमानू सांडुनी, देहाभिमानाचा काय केला असतो, त्यांनी त्याग केला असतो. गुणकर्मे ओलांडुनी, गुणकर्मांना ओलांडलेलं त्यांनी असतं. आणि साक्षीभूत होऊनी वर्तती देही, साक्षी रूपाने ती त्या देहामध्ये राहत असतात. म्हणून आपल्याप्रमाणेच जरी ते शरीरातच असले, म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना कळती, जैसा काही भूतचेष्टा ग बसती घे पवेना. आपणही या शरीराच्या आश्रयानंच आहोत, आणि ते कर्मयोगी पुरुष देखील त्या शरीराच्या आश्रयानंच आहेत, म्हणजे तेही देहातच आहेत आणि आपणही देहातच आहोत. पण शरीरी जरी होती, ते शरीरात जरी राहत असले तरी कर्मबंधाना कळती, कर्मबंधाने त्या कळले जात नाही. कारण त्यांचा बोध मी देह आहे असा नाही, तर मी आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप आहे असा त्यांचा काय आहे, बोध आहे. जैसा फळाची हवे तैसे कर्म करी आघवे, मग न किजीची येणे भावे उपेक्षी जो. फळाच्या आशेनं सकाम मनुष्य ज्याप्रमाणे कर्म करतो, अगदी याच रीतीनं तो निष्काम कर्मयोगी सुद्धा सर्व कर्मे करतो. पण त्याची आत्मदृष्टी असल्यामुळं ती कर्मे मी केलीच नाहीत अशा भावनेनं त्या कर्माची उपेक्षा करतो, त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. असा जो निष्काम कर्मयोगी महात्मा आहे, तो जयाकडे वासूप आहे, तेऊती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते थराहे महाबोधू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा तो जो पुरुष, तो जयाकडे वासप आहे, तो जिकडे पाहतो, ज्या दिशेकडे काय करतो, पाहतो, तेवती सुखाची सृष्टी होय, तेवढी सारी सृष्टी सुखमय होऊन जाते. ज्या दिशेला तो पाहतो त्या दिशेकडची सृष्टी ही आनंदमय होऊन जाते. आणि तो म्हणे तेथर आहे महाबोधू, आणि तो म्हणेल त्या ठिकाणी तो महाबोध म्हणजे ते ब्रह्मज्ञान राहतं. म्हणजे तो ज्याच्यावर कृपा करतो त्याला ब्रह्मज्ञान काय होतं, प्राप्त होतं. त्या महात्म्य, तो जो महात्मा आहे, तो जो निष्काम कर्मयोगी आहे, त्याचं महात्म्य काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, हे ज्ञानोबारायांनी या ओवीत सांगितलं. तो जयाकडे वासप आहे. त्या ज्ञानी पुरुषाचं केवढं सामर्थ्य आहे की त्याची दृष्टी जिकडे जाते तेवढी सृष्टी सुखमय होऊन जाते. आता त्याचा बोध काही परिच्छिन्न नसतो. आपण जे अल्पज्ञ आहोत, अज्ञ लोक आहोत, आपला बोध आपल्या देहापुरताच आहे. त्याचा बोध किती व्यापक झालेला आहे. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. आपण झाला दोन भाग होतील त्या ओवीचे. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, इथपर्यंत हे संपूर्ण विश्व माझं काय आहे, घर आहे. आणि हे सगळे जीव या घरातील आमचे घटक आहेत, म्हणजे आमचे बंधू बांधव आहेत, एवढा त्याचा बोध आहे. ज्ञानोबा यांना हेही कमी वाटलं.
लक्षात आलं का? हे संपूर्ण विश्व माझं घर आहे अशी त्याची बुद्धी स्थिर आहे. काही काहींना कधी कधी होते ही अशी बुद्धी, हे विश्वची माझे घर, हे गावाची माझे घर, पण कधी त्या काही काम गुंतले तर. लक्षात आलं का? पण ते स्थिर शब्द महत्वाचा आहे. त्या महात्म्याची बुद्धी ही स्थिर आहे की हे विश्व माझं काय आहे, घर आहे. पण विश्वाला घर म्हटलं तर हा त्या घरातील एक काय झाला, घटक झाला, आणि बाकीचे त्याचे बंधू बांधव, त्याची मान्यता आहे, हे ठीक झालं. पण तरी देखील एक दुसऱ्यापासून काय झाले, थोडेसे वेगळे झाले. ज्ञानोबा पुढे म्हणतात, किंबहुना फार काय सांगावं, चराचर आपणची झाला. हे चर आणि आचर जणू काही तो स्वतःच झाला. एवढा त्याचा काय मोठा असतो, बोध असतो. आम्ही गमतीनं उदाहरण देत असतो. पहा, आता आपण रस्त्याने चाललो, पायी चाललो. आता आपली देहदृष्टी असल्यामुळं हा देह मी आहे, ही काय आहे आपली दृष्टी. म्हणून जात असताना हा संपूर्ण देह म्हणजे माझं स्वरूप आहे या भावनेनं जातो. कोणाला धक्का लागू नये, कोणाचा आपल्याला लागू नये याची काळजी घेतो. पण आपणच ज्यावेळेस मोटरसायकलवर बसतो, आता आपला बोध त्या मोटरसायकल एवढा होतो. लक्षात आलं का? रस्त्यानं पायी जात असताना ज्या रीतीनं आपण जातो त्या रीतीनं मोटरसायकलवर नाही जात. आता पूर्ण मोटरसायकल म्हणजे जणू काही मी, अशा भावनेनं तिचा कोणाला धक्का लागू नये. आता तोच माणूस मोटरसायकलवाला, तो जर मोठ्या गाडीत बसला तर चारचाकी, तर त्याचा बोध केवढा होतो, तेवढा. पायी जाताना जसा जातो किंवा मोटरसायकलवर जाताना तसा जातो, तसा नाही जात. आता त्या गाडीचा धक्का हे 6-7 फूट लांब, 10-15 फूट लांब, तेवढा काय होतो त्याचा बोध. तोच ट्रकवर ड्रायव्हर म्हणून बसला तर त्याचा बोध तेवढा होतो. लक्षात आलं का? हे किंबहुना चराचर आपण झाला हे कळून घ्यायला मदत होईल. पण त्या महात्म्याचा बोध केवढा आहे, चर आणि आचर मीच जणू झालेलो आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. लक्षात आलं का? हे बाकीचे सर्व जीव कोण आहेत, माझ्या देहाचे काय आहेत, अवयव आहे. मला सांगा बरं, आपल्याला पायाला टोचलं तरी काय होतंय, दुःख होतंय. हाताला टोचलं तरी काय होतंय, दुःख होतंय. कारण हात आणि पाय किंवा इतरही अवयव म्हणजे कोण आहोत, आपणच आहोत, आपली देहदृष्टी असल्यामुळं. पण त्याची दृष्टी किती आहे, आत्मदृष्टी, ब्रह्मदृष्टी. मी सोडून दुसरं काहीच नाही. लक्षात आलं का? मीच मी आहे. किंबहुना चराचर आपण झाला, एवढा मोठा त्याचा काय आहे, बोध आहे. म्हणून त्याची दृष्टी जिथं जाईल त्याला स्वतःहून ते वेगळं वाटणारच नाही. ते आपलं काय वाटणार, स्वरूपच वाटणार. आणि तो त्याचं स्वरूप काय आहे, सच्चिदानंद घन परमात्माच मी आहे, असा त्याचा काय आहे, बोध आहे. म्हणून तो जिथं जिथं पाहिल तिथं त्याला आपल्याहून वेगळं काही दिसणार नाही. आपल्याहून वेगळं दिसणार नाही म्हणजे आपण सुखरूप आहोत, सुखाशिवाय दुसरं काही दिसणारच नाही. तो जयाकडे वासुप आहे, तेवती सुखाची सृष्टी होय. हा एक अर्थ. किंवा त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आलेलं असतं, त्यानं ज्या भूमीकडे पाहिलं ती भूमी सुद्धा आनंदरूप होऊन जाते. आता एक आपल्या व्यावहारिक स्तरावर आपण विचार करू. आपण सामान्य माणसं आहोत, पण पूर्वपुण्याईनं जर आपल्याला संतांची संगती लाभली, मोठ्या महापुरुषांजवळ वास्तव्य करण्याचा योग आला, त्यांची संगती आपल्याला जर लाभली तर आपल्या जीवनात काय होतो, बदल होतो, परिवर्तन होतं, आपल्याला ज्ञान होतं, विवेक प्राप्त होतं. संत तेथ विवेका असणे की जी त्यांच्याजवळ विवेक असतो, त्यामुळे आपल्याला देखील विवेकाचा काय होतो, लाभ होतो. अज्ञानी माणूस सुद्धा संतांच्या सानिध्यामध्ये ज्ञानी होऊन जातो. हे ठीक आहे, काही झालं तरी शेवटी आपण चेतन आहोत. पण जड पदार्थामध्ये सुद्धा बदल त्या संतांच्या, त्या ज्ञानी पुरुषांच्या सानिध्यात होतो. एखादा महात्मा निर्जन वनात किंवा अगदी स्मशान तुल्य असलेल्या भूमीमध्ये जरी वास्तव्य केलं तर त्याचं देखील काय होऊन जातं, नंदनवन, स्वर्गच होऊन जातो. पाहतो की नाही आपण, सांगतात की नाही लोक. आता हे एवढं मोठं आपल्याला दिसतं, एवढा मोठा आश्रम दिसतो, एवढे मठ मंदिरं बांधलेले दिसतात, पण अमुक महात्मे ते येण्याच्या पूर्वी इथं काय होतं, अगदी स्मशानाप्रमाणेच होतं. पण आता काय झालंय, आता नंदनवन झालं. म्हणजे त्या महात्म्याची दृष्टी ज्या भूमीवर पडेल तेवती सुखाची सृष्टी. हा एक त्याच्यातून आपण अर्थ घेऊ शकतो. एवढा त्याचं सामर्थ्य आहे. तो जयाकडे वासुप आहे, तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते थर आहे महाबोधू. तो म्हणे ते थर आहे महाबोधू. तो महाबोध, ते ज्ञान, तो मोक्ष, तो म्हणेल तेथे राहतो.
नाहीत मग तुकोबाराय देखील म्हणतात की नाही, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. मोक्ष 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 तुम्हाला प्राप्त करून घेण्यास सगळ्यात कठीण असलेला जो मोक्ष, मोक्ष दुराराध्युकीर होय, मोक्ष मिळवणं सगळ्यात काय आहे, कठीण गोष्ट आहे. पण तुकोबाराय म्हणतात तो मोक्ष आमच्या घरी कामारी दासी आहे. मग दास मालकाचा ऐकतो की नाही? त्याला तर दास म्हणायचं. स्वयं विक्रीत देहस्य, स्वतः तो त्या मालकाला देहानं विकल्या गेलेलाच आहे. त्या मालकाची आज्ञा त्याला काय करावी लागते, पाळावी लागते. या महापुरुषाचं दास्यत्व कोण करतोय? हा महाबोध, हे ज्ञान, हा मोक्ष त्यांचं काय करतोय, दास्यत्व करतोय. ज्ञानोबरायांनी ते रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर तो रेडा देखील महाज्ञानी झाला आणि वेद बोलू लागला. तो म्हणे ते थर आहे महा. त्या महाबोधानं विचार केला का की बा ज्ञानोबरायांनी मला एखाद्या माणसाकडे जायचं सांगितलं असतं तर ठीक होतं, या पशुकडे जायचं सांगितलं, पण निमुटपणे त्या मोक्षानं, त्या ज्ञानानं ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा पालन केली की नाही? तो म्हणे ते थर आहे महाबोधू. नवद्वारे देही तो असतूची परी नाही, करी तुची न करी काही फळत्यागी. तो जो पुरुष आहे तो नवद्वारे देही, 9 द्वार 9 छिद्रांचे दरवाजे असलेला हा जो देह आहे, या देहात असून सुद्धा तादात्म्य नसल्यामुळं असतूची परी नाही, असून सुद्धा तो नसल्यासारखाच आहे. म्हणजे तादात्म्य त्याला त्या देहाचं नसल्यामुळं परमार्थतः तो नसतोच. आणि करीतुची न करीत काही, आणि तो फळत्यागी, तो कर्मफळाचा त्याग करणारा असल्यामुळं सर्व कर्म करत असून देखील सर्व कर्म करत असूनही तो काहीच करत नाही आत्मदृष्टीनं. नवद्वारे देही तो असतूची परी नाही. या देहाला नगर म्हटलंय. हे शरीर काय आहे? पूर म्हणजे नगर आहे. पण या नगरामध्ये प्रवेश करण्याचे किंवा बाहेर जाण्याचे किती दरवाजे आहेत? 9 आहेत, 9 छिद्र आहेत. 9 द्वार युक्त हा जो देह त्या देहात वावरत असून सुद्धा तो नसल्यासारखाच आहे. कोण? तो महात्मा. या देहातच राहतो की नाही? तुमच्या आमच्यासारखा तो कुठं राहतो? देहातच राहतो. त्याचा देह काय ना आपला देह काय? देह हा एकच आहे. त्याच्याही देहाला काय आहेत? 9 द्वार आहेत. आणि आपल्याही देहाला काय आहेत? 9 द्वार आहेत. त्याचाही देह जन्मणारा मरणारा. लक्षात आलं का? नासका कुचका नाशिवंत देह जाणार सकळ. कोणाचाही देह म्हटला तरी इथून तिथून काय आहे? एक सारखाच आहे. या 9 द्वार युक्त या देहामध्ये तो आवरत असून देखील नसल्यासारखाच असतो. कारण त्याला देह तादात्म्यता नसते. तो सर्व कर्माच्या फळाचा काय करणारा असतो? त्याग करणारा असतो. फलत्यागी. तो फळत्यागी, कर्मफळाचा त्याग करणारा, कर्मे करीत असताना देखील परिणामाच्या दृष्टीनं जर पाहू गेलं तर काहीच करत नाही. हे पहा, आपल्या शरीराला हे डोळे, कान, नाक इत्यादी छिद्र जे आहेत त्या छिद्रांना काय म्हणत असतात? द्वार म्हणत असतात. तो प्राप्त असलेला जो पुरुष आहे, ज्ञानोबराय म्हणतात ना, प्राप्ताचे चिन्ह पुरते तुला मी आता सांगेन. हा जो ज्ञानी महात्मा आहे त्याचे जे लक्षण सांगतात, तो जो प्राप्त पुरुष आहे तो या देहात राहत असून देखील या देहाचं तादात्म्य त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं तो कर्म करत असून देखील मी काहीच करत नाही असा त्याचा काय आहे? बोध आहे. या देहाचा आणि आपला अर्थार्थी काहीच संबंध नाही असा त्याचा काय आहे? बोध आहे. म्हणून या दुःख रूप शरीरात राहून सुद्धा दुःख न भोगता तो आनंदानेच काय करत असतो? राहत असतो. नवद्वारे देही तो असतूची न परी नाही, करी तुची न करी काही फळत्यागी. हे पहा, तुकोबाराय म्हटले की नाही, तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात. मात म्हणजे एक गोष्ट. आपल्याला म्हणतात मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका. काय गोष्ट आहे? तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात, आम्ही या अतीत देहाहोनी. आम्ही तुमच्यासारखे या देहात राहताना दिसत असलो तरी या देहाहून आम्ही काय आहोत? अतीत आहोत. हा त्यांचा काय आहे? बोध आहे. म्हणून नवद्वारे देही तो असतूची परी नाही, करी तुची न करी काही फलत्यागी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मद द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी ती लोकी. भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुवर्य वंशी महाराज. सद्गुरु जोग महाराज की